नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। खतगावकरांच्या सुनबाई मिनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यामध्ये ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे। सचिन घायाळ आणि दत्ता गुर्डे या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू। ठाकरेंच्या दौऱ्याच्या कार्यकाळात पत्रिकेमधून दत्ता गुर्डे यांचं नाव वगळलंय। ताराराणी पक्षाकडून हातकणंगले मतदारसंघातून जयश्री कुरणे यांना उमेदवारी घोषित। आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आंदोलन। खासदार काळगेंच्या विरोधातील इलेक्शन पिटिशन औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द। चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी केला होता। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत जयकुमार बलखेडांचा प्रहारमध्ये प्रवेश। वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभेतून बेलखडे आगामी निवडणूक लढवणार आहेत। जळगावच्या 40गावमधील बरखेडा पिचोरामध्येच आता ग्रामस्थांचं आमरण उपोषण। रस्त्याच्या दुतर्फी असलेले अतिक्रमण काढण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। अहमदनगरच्या निवासाच्या तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचं उपोषण। शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम द्या, उपोषणकर्त्यांची मागणी। बीडच्या गेवराई तालुक्यातील तलावाडामध्ये अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। गेवराई तहसील कार्यालयासमोर डोली ठेवून आंदोलन। बीडच्या माजेल गावात लहुजी विद्रोही सेनेचा रास्ता रोको। अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मानित करा, संघटनेची मागणी। श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी शिवप्रहार संघटना आणि कृती समितीचं साखळी उपोषण। आज उपोषणाचा 27वा दिवस। गोंदिया जिल्ह्यात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांना 8 दिवसात नुकसान भरपाई देण्याची मागणी। तर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेना विविध मागण्यांसाठी आक्रमक। अंबेजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक। भाजप आणि फडणवीसांवर कार्टूनच्या माध्यमातून टीका। छत्रपती संभाजीनगरच्या जैतखेडा गोकुळवाडी या रस्त्याची 40 वर्षांपासून दुरावस्था आहे। प्रशासनासह लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे। गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आहे। लातूर शहरात मनपाचे कचरा व्यवस्थापन ठप्प। अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम। भाजपचं गांधीगिरी आंदोलन आहे। बीडच्या माजलगावातील कृषी चिकित्सालय फळरोप वाटिका कार्यालय ओस पडलेलं आहे। मागच्या 6 महिन्यांपासून कार्यालयाला अधिकारीच उपलब्ध नाही। पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका। 55 व्यक्तींचा मृत्यू, 377 जनावरं दगावलेली आहेत, तर हजारो घरांची पडझड झाली। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती। 3 राष्ट्रीय महामार्ग बंद, 70 घरं पाण्याखाली। 200 नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी हलवलंय। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील अरेवाडामध्ये गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ। महिलेचे प्राण वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरनं रक्तपुरवठा। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या इस्माची 2 दिवसानंतर सुखरूप सुटका। झाडावर अडकल्यानं इस्माचे प्राण वाचले। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतात साचलेल्या पावसाचं पाणी ओसरलंय, मात्र शेती पिकांचं मोठं नुकसान। जिल्ह्यातील 61 महसूल मंडळात अतिवृष्टी। भंडारा जिल्ह्यातील बावधन निळवाडीच्या बपेरा या पुलावरून पुराचं पाणी, तर यावर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्र मध्य प्रदेशचा संपर्क तुटलाय। पुण्याच्या भोर तालुक्यात पावसामुळे घरांची भिंत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र जीवनावश्यक वस्तू भिजल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। भंडाराच्या बोथली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय, तर गरोदर महिलेसह 7 जणांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलंय। भंडारा जिल्ह्याला मागील 2 दिवसांपासून पावसानं झोडपलाय। वैनगंगा नदीच्या कारधा पुलानं ओलांडली आहे धोक्याची पातळी, तर जिल्ह्याला रेड अलर्ट। भंडारातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ, तर धरणाचे 33 दरवाजे उघडले। पाण्याचा विसर्ग वाढवलाय। जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 9432 तर उजव्या कालव्यामधून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग।
हिंगोलीतील येलदरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणामध्ये सध्या 73% पाणीसाठा. जलसाठा वाढल्यानं अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रात पुन्हा एकदा विसर्ग सुरू. खडकवासलामधून मुठा नदीमध्ये 856 क्युसेकनं विसर्ग. भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडलेत. हतनूर धरणाचा 66.24% जलसाठा आहे. गोंदिया शहरातील सूर्यटोला परिसरामधील बांध तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील चिखलीत पुरात अडकलेल्या 6 नागरिकांना वाचवण्यामध्ये यश. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचं यश. मुसळधार पावसामध्ये नदीपात्राच्या प्रवाहात क्रेन वाहून गेली. भंडारा बायपास मार्गावरील कोरंबी या परिसरातली ही घटना आहे. धाराशिवमध्ये सोयाबीनवर तांबेरी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीनची पानं पिवळी पडू लागल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात मागच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सोयाबीनच्या शेतात अद्यापही पाणी. शेतकरी हवालदिल. जळगावच्या वरण गावामध्ये भर पावसातही 20 दिवसाआड पाणी पुरवठा. शहराला किमान 8 दिवसाआड नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, नागरिकांची मागणी आहे. आवक वाढल्यानं टोमॅटोच्या भावामध्ये घसरण. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पिकांवर फवारणी सुरू. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी. नांदेडमध्ये सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव तर उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकरी आर्थिक संकटात. पुण्यातील खेडच्या फुलांची मागणी वाढली आहे तर आता उत्तर पुणे जिल्ह्यातील फुलं आणि शहरं आणि मुंबईच्या बाजारपेठेमध्ये आलेली आहेत. फुलांच्या मागणींना नुकसान भरून निघणार आहे. नांदेडच्या बाजारपेठेत फुलांना मोठी मागणी. गुलाब, निशिगंध, शेवंती या फुलांची 300 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहेत दर. बेळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका आठवड्यात कांद्याला दुसऱ्यांदा सर्वोच्च दर मिळाला. कांद्याला प्रति क्विंटल 2 वेळा 4,000पेक्षा जास्त भाव. गणेशोत्सवाच्या पर्वामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नांदेडच्या बाजारामध्ये लसणाचे दर गगनाला भिडले. लसणाला भाव 400 रुपये प्रति किलो. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनाकडून उपलब्ध. गेल्या वर्षी वादळ, गारपिटीसह अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका. जळगावच्या चाळीसगावच्या तितूर नदीपात्रात झाडं झुडपं वाढलेली आहेत. पालिकेनं नदीपात्र साफ करण्याची स्थानिकांची मागणी. जळगावातील मेहरून तलावाच्या गणेश घाटावर 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप. घरगुती गणपतीसह छोट्या सार्वजनिक मंडळाकडून बाप्पाचं विसर्जन. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेंनी दर्शन घेतलंय. कुसाळेंच्या हस्ते गणरायाची आरती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवात सरकारला रेल्वेचा देखावा साकारलेला आहे आणि देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. फायबरपासून 23 फुटी बाप्पाची मूर्ती. सांगलीच्या मिरजमध्ये श्रीमंत महागणपती मंडळानं साकारली आहे फायबरची मूर्ती. अहमदनगरच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कवड्याच्या माध्यमातून सजवली आहे बाप्पाची मूर्ती. दैनंदिन कामकाज करत तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या कवड्या वापरून ही सजवली आहे मूर्ती. बीडच्या परळी तालुक्यातील सोमनाथ स्वामी गणरायासमोर तिरुपती बालाजीचा देखावा साकारण्यात आला. मंडळाकडून इको फ्रेंडली गणपती स्थापन करण्यात आला. बुलढाण्याच्या मेहकर आणि सिंदखेड राज्य तालुक्यातील 51 भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचं वाटप. सेवानिवृत्ती अधिकारी सिद्धार्थ खरात यांचा वारकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. नाशिक विमानतळावरून नाशिक ते बंगळुरू विमान सेवा सुरू. पहिल्या दिवशी 367 प्रवाशांनी केलाय प्रवास. कराडच्या सह्याद्री कारखान्याची 54वी वार्षिक सभा संपन्न. उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ करण्यासंदर्भात आमदार बाळासाहेब पाटलांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन. अमरावतीमधील चौसाळा ते निमखेड बाजार दरम्यान रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांची तारांबळ. नाशिकच्या येवल्यामध्ये अग्निशमन दलात 2 फायर बाईक दाखल. छगन भुजबळांच्या हस्ते लोकार्पण. अडचणींच्या भागात आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील गणेशपूर परिसरामध्ये विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं 4घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी आहेत. शेतात खत टाकताना घडली घटना. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये एएससी कंपनीच्या माध्यमातून 1400 नागरिकांची फसवणूक. संबंधितांना न्याय मिळवून द्या, आमदार सुरेश धस यांची मागणी आहे.